तर मित्रांनो सकाळचे 6 वाजले आणि आता आम्ही चाललोय मुंबईला। ह्याची जी किंमत आहे ती खिचडी चीज साबुदाणा ही चटणी देतात का? मला दही वगैरे देतात। आता आपण ट्राय करूया निखिलच्या बोलण्यावरून उपमा कसला बादशाह आहे। आणि तिकडे बघा सनराइज होतोय। मित्रांनो कॉफी पण भारी आहे। बाप त्याची डीप केलंय बघा चटणीमध्ये। असं आहे चीज। तर मित्रांनो ज्या दिवशी माझ्याकडे काही पोस्ट करायला नसेल त्या दिवशी तुम्ही हा ब्लॉग बघत असाल। बेसिकली ही रोड ट्रिप आहे। आम्ही दमनवरून मुंबईला आलेलो, मी आणि निखिल, आणि रस्त्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या, बऱ्याच ऍक्टिव्हिटी केल्यात, फूड एक्सप्लोर केलंय। तर एन्जॉय करा हा ब्लॉग, आय होप तुम्हाला आवडेल। चला तर मित्रांनो सकाळचे 6 वाजले आणि आता आम्ही चाललोय मुंबईला। चला बोला गणपती बाप्पा मोरया। तर आता आम्ही सूर्यास्ताच्या पहिलेच निघालोय दमनवरून मुंबईसाठी, कारण की मुंबईवरून येताना दुपारी आमची जी हालत झालेली, घाम घाम नुसतं ऊन ट्रॅफिक, त्यामुळे आम्ही ठरवलं। डोळ्यावर झोप आहे, बिलकुल झोप झाली नाही माझी, आणि मच्छराने वन साईड तोडलाय मला, सगळ्या जागेवर चावलेत। हा फक्त आणि मलाच चावलं जागा। नवीन ब्लड ग्रुप भेटलं ना त्यांना, पार्टी झाली सगळ्यांची। चलो गाईज हा व्ह्यू बघा कसला बादशाह आहे। आणि तिकडे बघा सनराइज होतोय। आपण इकडे थांबलेलो जेवायला मित्रांनो। तर मित्रांनो आता आपण आलोय श्री दत्त स्नॅक्स मध्ये, ठीक आहे। ते खूप भारी बोलतात खिचडी आणि साबुदाणा वडासाठी, ठीक आहे। तर जाऊया आणि टेस्ट करूया। आम्ही आता ऑर्डर दिली आहे, खिचडी, उपमा, पाणी बॉटल, आणि ह्याच्यानंतर आपण वडाचा पण ऑर्डर देणार आहे, साबुदाणा वडा। ह्याची जी किंमत आहे ती किती 220 रुपये, आणि 2 कॉफी पण आहेत बाय द वे ह्याच्यात। क्वांटिटी बघा, क्वांटिटी जराशी अशी कमी वाटते पण टेस्ट असली पाहिजे। खिचडी झोप नाही झाली बघा, तो शिऱ्याला उपमा बोलतो झोप नाही झाली भाई आमची, लिटरली बोलतो। खिचडी चीज माझी मम्मी जी बनवते ना स्पायसी बनवते, आणि मला स्पायसी म्हणजे आवडतं। ह्यांनी जरा स्वीट ठेवली, ह्याच्यात जिरं जास्त, ठीक आहे, आणि मिरची पण आहे। टेस्ट सटल आहे, म्हणजे प्रॉपर आहे। आता आपण ट्राय करूया निखिलच्या बोलण्यावरून उपमा, ह्याच्यात मिरच्या आले रे। चीज बाप हे मला आवडला, ह्याच्या कम्पेअरमध्ये हे आवडलं मला भाई, जाम भारी आहे। हे मी संपवू शकतो म्हणजे एकटा। अच्छा आहे, हे पण चांगलं आहे। आता आपण वडा पण घेऊ नंतर, ठीक आहे, साबुदाणा वडा। बघा हे असं काय दिसलं ना तुम्हाला साईडला, थांबा डायरेक्ट श्री दत्त स्नॅक्स। हे बघा हे बिल आहे याचं, ठीक आहे। साबुदाणा वडा, उपमा 130, कॉफी, आपली कॉफी पण बाकी आहे। उपमा भारी होता, जबरदस्त आहे, ऑन रिपीट घेतला म्हणून। कॉफी, उपमा, साबुदाणा वडा गरम होते तोपर्यंत त्यांनी आपल्याला हे दिलंय, ठीक आहे। 2 बिल 220 आणि 130, ठीक आहे। कारण कॉफी पण भारी आहे, ठीक आहे, वन साइड आहे। साबुदाणा ही चटणी देतात का? मला दही वगैरे देतात की काय? ओ हो, दिसायला तर एकदम मस्त टेम्पटिंग आहे। ट्राय करूया आपण चटणी सोबत। ऐक गरम आहे, गरम आहे, गरम आहे, नाही नडू शकत। तर मित्रांनो आता आपण खाणार आहोत साबुदाणा वडा। चीज विदाउट चटणी खाऊया पहिले। चांगलं आहे, त्याची डीप केलंय बघा चटणीमध्ये। कसं आहे चीज, भारी सुंदर आहे। चव बोलायला गेलं ह्याच्यातही जिरा आहे। चला मित्रांनो आपला जो पल्ला आहे ना तो अजून खूप लांबचा आहे, 120 किलोमीटर, म्हणजे 2 तास आपल्याला लागतील एक्झॅक्टली। तर आता आपण इथून निघूया आणि जे इकडचं जे साबुदाणा वडा पूर्ण म्हणजे जे काय तो ओव्हरऑल
ते ठीक आहे, म्हणजे मला चांगलं वाटलं. जो वडा आहे तो उत्तम होता. याच्यात उपमा जो आहे तो एकदम क्वालिटी होता आणि बाकीचे म्हणजे न्यूट्रल ॲव्हरेज होते. म्हणजे मला तर असं वाटलं, कारण की मला स्पायसी साबुदाणा वडा आणि हे ते खायची सवय आहे म्हणून वाटलं असेल, पण आहे चांगलं आहे. सगळ्यांच्या चवीनुसार यांनी विचार करून बनवलं आहे. घोडबंदर इट इज. घोडबंदरला आपण पोहोचलेलो आहोत गाईज. डॉट 11 झालेले, ठीक आहे. 11 वाजता पोहोचले डॉट आपण आपल्या एरियामध्ये. ही